फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स मुंबई महानगरपालिकेने काढली। बीएमसीने मुंबईतील विविध ठिकाणांवरील हे बॅनर्स काढलेले आहेत। बदलापुरा असा उल्लेख असलेले बॅनर्स मुंबईमध्ये झळकले होते। दरम्यान बॅनर कुणाच्या सांगण्यावरून काढले असा सवाल भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी विचारलाय। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर मुंबईत बदलापुरा असे उल्लेख असलेले बॅनर्स झळकले। पोलिसांकडून वसुली करून घेणारा सरकार अशा उल्लेखाचे बॅनर्स लावून महाविकास आघाडीवर टीका। दरम्यान यानंतर फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स मुंबई पालिकेने काढले। जे आमच्या देवा भाऊंनी करून दाखवलं, बदलापूरचा बदला घेऊन दाखवला। मी बीएमसीशी बोललेले आहे। बीएमसी आता पुन्हा ते पोस्टर लावणार आहे। कोणाच्या सांगण्यावरून बीएमसीने देवेंद्र भाऊंच्या स्वागताचे पोस्टर काढले त्याबद्दलची चौकशी करण्याची मागणी मी बीएमसीला केली आहे। गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या एका महिलेला धक्कादायक आहे। कारण ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय। बस मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात, हे वास्तव आहे। हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू। हे 100% आहे की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय एकच लाभार्थी पार्टी दिसतात जे सत्ताधारी आहेत, ज्याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे। आणि सत्ताधाऱ्यांना जर याचा लाभ मिळत असतो तर सत्ताधाऱ्यांनीच हा हत्या घडून आणलेली आहे, लोकांची सिंपत्ती मिळाली। देखो, विपक्ष को कुछ भी बोलने दो, मैं एज अ महिला बोल रही हूँ। मैं महाराष्ट्र की महिला को रिप्रेजेंट करती हूँ। आज हर एक महिला खुश है और मैं तो ऐसे बोलती हूँ कि ऐसे एनकाउंटर्स अगर और हो गए तो पुरुष जो है, जो रेपिस्ट है, जो मेंटालिटी है, उनमें दहशत हो जाएगी कि नहीं हम ऐसा नहीं कर सकते। इधर इमीडिएटली हमको न्याय मिलेगा।